हॅलो मित्रांनो आणि वेलकम बॅक टू आवर चॅनल लेट्स टॉक. मित्रांनो, हल्ली निवडणुकीचं वातावरण खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात चालू आहे. बट त्याच अनुषंगानं काही कार्यकर्ते मी असे बघितले जे की कॅपेबल होते, सक्षम होते, काम पण करत आले आहेत, बट त्यांना तिकीट देण्यात आलं नाही. आता हा त्या पार्टीचा वैयक्तिक प्रश्न झाला, पण आम्ही ज्यांच्यात उठतो बसतो, आमच्या जी पाहण्यात आहेत, आम्हाला पण कुठं ना कुठं वाटतं की बाबा हा कॅपेबल होता, याला तिकीट कसं काय देण्यात नाही आलं. यंग आहे, डायनामिक आहे, मागल्या कितीतरी दिवसापासून तो समाजाचं आणि पक्षाचं काम करतोय. आता नाही नाही म्हणलं तर माझ्या पाहण्यात असे खूप जण आहेत जे की वयाच्या 18 वयापासून, जेव्हा म्हणजे मी 18 वयांचा होतो तेव्हापासून आजपर्यंत ते पक्षाचे किंवा समाजाचे काम करतात. पण ऍट द एंड त्यांना तिकीट नाकारण्यात येतं. त्याच्या मागं मित्रांनो, हे राजकारण म्हणायचं की अर्थकारण हे मला कळत नाहीये. कारण सध्या जेवढं मजबूत तुमचं काम आहे त्याच्याहून 10 पट मजबूत हे तुमचं आर्थिक क्षमता असायला पाहिजे. असं कुठं ना कुठं वाटतं. बघा, कुणाला तिकीट द्यायचंय, कुणाला काय करायचं, हा त्या पर्टिक्युलर पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यात मला पडायचं पण नाहीये. आणि पहिली गोष्ट, मी ॲज अ इन्फ्लुएन्सर मी फक्त मुद्दा बोलतोय तो खऱ्याचा, जे मला वाटतंय. आता आम्ही पण खूप मित्र आमचे पाहिले जे की खूप दिवसापासून काम करतायत. पण आज त्यांना नाउमेद होऊन जेव्हा आम्ही बघतो, जे की कालच्या 3 वाजेपर्यंत हातात फॉर्म घेऊन वेट करत होते, की पक्षाकडून एक फोन येईल आणि तुझा फॉर्म सबमिट कर म्हणते. आणि ज्यांचं नाव पण नव्हतं, भरपूर ठिकाणी असं झालं की खूप जण हे म्हणले की बाबा तो रेसमध्येच नव्हता पण त्याला तिकीट मिळाले. तर मला कुठं ना कुठं मित्रांनो वाटतं की हे समाजकारण किंवा राजकारण न होता हे आता सध्या अर्थकारण झालंय. तुम्हालाही कदाचित तसंच वाटत असेल. तुमच्याही पाहण्यात खूप काही असे कॅन्डिडेट असतील जे की कॅपेबल होते पण त्यांना तिकीट मिळालेलं नाहीये. आणि मी खूप जणांना भेटलो पण, जे की माझ्या जवळचे होते, त्यांना मी जेव्हा बोललो, पण त्यांची एक गोष्ट मला आवडली मित्रांनो. ते आज पण मला म्हणतात, "काही नाही रे, समाज आहे, मला आज ना उद्या चान्स देईलच." हे म्हणजे उमेदीवर खूप दिवसापासून आहेत आणि आज पण उमेदीवरच आहे. म्हणजे तिथं मी निराशा नाही पाहिली. मला 5 मिनिटासाठी वाटत होतं, की यार ह्याला किती कसं वाटत असेल, जे की नॉर्मली कुठं-कुठं होतं, कुठल्या संस्थांमध्ये पण होतं, जिथे की त्या एखाद्या एम्प्लॉईला डावलं जातं कारण तो जवळचा नाहीये. होतं. मी म्हणत नाही की होत नाहीये, होतं. म्हणजे त्याला तो कॅपेबल असतो, पण त्याला प्रमोशन नाकारलं जातं. काही त्याच प्रकाराचं हे पण मला थोडं वाटलं. आणि अशा खूप जे माझ्या जवळचे होते, मी नावं नाही घेणार, कारण अशी नावं जर काढत बसलो, मला 5 मिनिट लागतील हे रील बनवण्यासाठी. म्हणून मी नावं घेत नाहीये, मी पक्षाचं नाव घेत नाहीये, काहीच नाहीये. माझा फक्त एक ह्युमन बीइंग, मतदार म्हणून हे माझं म्हणणं आहे, की बाबा असं घडलंय, जिथे की अर्थकारण जरा जास्त समाजकारणापेक्षा पुढे गेलंय असं मला वाटतंय. आणि मी जे कार्यकर्ता आहेत, जे खूप दिवसापासून काम करतायत आणि त्यांना तिकीट नाही मिळालंय, त्यांना मी एकच म्हणेल, मित्रांनो, मी तुमच्याकडे बघून शिकतोय की निराश कसं नाही व्हायचं आणि काम कसं करत राहायचं. मी तुम्हाला पाहतोय, तुमचं सर्व काम मी पाहिलेलं आहे. मला कदाचित वाटत होतं की यार हा किती वेळ याचा वेस्ट करतोय किंवा याला काय मिळणार आहे. पण आज माझ्याकडून तर तुम्ही रिस्पेक्ट जिंकलेली आहे मित्रांनो. कारण तुम्ही आज हेच वाक्य मला बोलताय की काही नाही रे माधव, तिकीट नाही मिळालं काय झालं, आपण समाजाचं